झटपट श्रीमंत होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सध्या देशभरात असंच एक प्रकरण गाजतंय. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी एका तरुणानं दुबईमध्ये शाही लग्न केलंय. एवढंच नाही तर 5 कोटींच्या आलिशान कार पासून ते कोट्यवधी रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झालेत. गंमत म्हणजे हाच तरुण कधी काळी गावामध्ये सायकलीवर फिरत होता. पण अचानक त्यानं असं काय केलं की इतक्या कमी वयात त्यांनी कोट्यवधींची माया जमवली. तर या तरुणाचं नाव आहे अनुराग द्विवेदी. उन्नाव मधील एका छोट्या गावातून आलिशान जीवनापर्यंतच्या यशामुळे प्रसिद्ध युट्यूबर अनुराग द्विवेदी ईडीच्या रडारवर आलाय. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुरागने असं काय केलं की तो झटपट कोट्यवधींचा मालक झालाय. इतकंच नाही तर हा प्रसिद्ध युट्यूबर ईडीच्या ताब्यात का आहे, याच प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, ऑनलाईन सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने उत्तर प्रदेशचा युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर अनुराग द्विवेदीला मोठा दणका दिलाय. तपास यंत्रणेने नुकतीच अनुरागच्या उन्नाव, लखनौ आणि नवाबगंज मधील एकूण 9 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागलेत. अनुराग द्विवेदीवर अवैध ऑनलाईन बेटिंग ॲप्सची जाहिरात आणि प्रसार केल्याचा आरोप आहे. या ॲपच्या माध्यमातून मिळालेल्या कोट्यवधींची कमाई त्याने हवाला मार्फत दुबईतील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवल्याचा ईडीचा दावा आहे. तपासादरम्यान एजन्सीने 4 अत्यंत महागड्या गाड्या जप्त केल्यात. यामध्ये लेम्बोर्गिनी, BMW आणि मर्सिडीज सारख्या कारचा समावेश आहे. गाड्यांशिवाय अनेक डिजिटल उपकरणं आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रही ताब्यात घेण्यात आली आहेत. पण हे सगळं ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की या अनुरागने नेमकं काय केलंय, एवढी कोट्यवधींची प्रॉपर्टी त्याच्याकडे कशी आली. तर बघा, लखनौ आणि कानपूरच्या दरम्यान असलेल्या उन्नाव इथं भित्रेपार ग्रामपंचायतीमधील खजूर गावातील रहिवासी अनुराग द्विवेदी हा एकेकाळी साधं गावाकडचं जीवन जगत होता. त्याच्या वडिलांचं एक मेडिकल स्टोअर आहे. अनुरागनं पालकांच्या दबावामुळे 9वी पर्यंतच शिक्षण घेतलं, पण त्याचं मन अभ्यासात कधीच लागलं नाही. त्याला क्रिकेटचं वेड होतं. 2016च्या T20 वर्ल्ड कप मध्ये त्यानं पहिल्यांदा दुसऱ्याच्या फोनवरून ड्रीम नावाच्या एका ॲपवरून टीम बनवली. त्यानंतर त्याला हळूहळू याचा नाद लागला. त्याने अशा फॅन्टसी ॲपवर टीम बनवण्यासाठी चोरी केली. अनुरागने आपल्या काकांच्या घरातून सोन्याची चेन चोरली होती आणि ती विकून त्याने आपला पहिला फोन सॅमसंग J7 प्राइम विकत घेतला. त्यानंतर 2017च्या IPL मध्ये त्याने 3 लाख रुपये जिंकल्याचा दावा केला होता. तसं बघायला गेलं तर अनुरागच्या प्रवासाची सुरुवात ही 2017 ते 18 मध्ये झाली. क्रिकेट बुकिंगशी संबंध ठेवल्यामुळे त्याला लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्याने 2016 मध्ये युट्यूबवर एक चॅनल सुरू केलं. सुरुवातीला 2 वेळा त्याचं चॅनल सस्पेंड झालं होतं. त्यानंतर 2018 मध्ये त्याने परत एकदा अनुराग द्विवेदी नावाचं चॅनल सुरू केलं. या चॅनलवर तो IPL आणि इतर क्रिकेटच्या सामन्यासाठी टीम कशी बनवायची हे सांगायला लागला. एवढंच नाही तर कोण जिंकणार असा दावाही तो करायचा. गळ्यात सोन्याची साखळी आणि मोठमोठ्या गप्पा मारून तो लोकांना आकर्षित करायचा. युट्यूब चॅनल सोबतच त्याने टेलिग्राम चॅनल देखील सुरू केलं. इथं तो लोकांना बक्षीस वाटायचा. विजन नावाच्या ॲपचं प्रमोशनही करायचा. अनुरागने विजन, आकरा, हाऊजेट यांसारख्या अनेक फॅन्सी आणि बेटिंग ॲप्सचं प्रमोशन केलं होतं. दरम्यान 2017 ते 18 मध्येच गावात राहत असताना क्रिकेट सट्टेबाजीमध्ये लाखो रुपये गमावल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला फटकारलं होतं. त्यानंतर तो आणि त्याचा मित्र संजीव कुमार याच्यासोबत दिल्लीला गेला. दिल्लीला आल्यानंतर त्याला फॅन्टसी क्रिकेट प्लॅटफॉर्म बद्दल माहिती मिळाली. यामुळे त्याचं नशीबच बदललं. नंतर त्याने मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन चाहता वर्ग निर्माण केला. त्याचे युट्यूबर सुमारे 7 दशलक्ष आणि इंस्टाग्रामवर 3.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जानेवारी 2024 मध्ये लखनौमध्ये तुकरलेगा नावाच्या फॅन मीटमुळे त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचली. त्यानंतर त्याचं गॅरेज लेम्बोर्गिनी, मर्सिडीज आणि BMW सारख्या आलिशान गाड्यांनी भरलं. मिळालेल्या माहितीनुसार युट्यूबवर चॅनल चालू केल्यानंतर अनुराग ड्रीम 11 सारख्या फॅन्टसी क्रिकेट प्लॅटफॉर्मसाठी काम करू लागला. तो त्याच्या युट्यूब चॅनलवर ड्रीम 11 आणि इतर फॅन्टसी गेमिंग ॲप्सचे रेफरल लिंक तसंच प्रमोशन कोड देखील देत होता. या लिंक्सद्वारे जोडले जाणारे लोक या ठिकाणी पैसे लावत होते. पण कमी पैसे लावणारे जिंकत होते आणि मोठी रक्कम लावताच लोक पैसे हारत होते. त्याचबरोबर जिंकलेले पैसे त्यांना परत मिळत नव्हते आणि अनुरागने त्यांना कोणतीही मदत केली नाही असा आरोपही काही युजर्सने केला होता. त्यामुळे अचानक अनुरागने 2019 पासून बेटिंग ॲपचा प्रचार करणारे जेवढे व्हिडिओ बनवले होते ते आता डिलीट केले आहेत. दरम्यान हे व्हिडिओ डिलीट करण्याआधी या कंपन्यांकडून त्याला कमिशन आणि रेफरल फी मिळत होती. याशिवाय तो ग्रोजन
ऑनलाईन बेटिंग ऍप चालवत यामधूनही त्याची कमाई होत होती. दरम्यान 22 नोव्हेंबर रोजी अनुराग द्विवेदीने त्याच्या लखनौ मधील प्रियसीशी दुबईच्या एका क्रूजवर लग्न केलं. यासाठी त्याने उन्नावच्या नवाबगंजमधून 100 नातेवाईकांच्या दुबईतील येण्या जाण्याचा आणि राहण्याचा संपूर्ण खर्च उचलला होता. यानंतर ईडीने त्याच्यावर नजर ठेवली होती. त्यानंतर ईडीने 18 डिसेंबर रोजी अनुरागच्या उन्नाव आणि लखनौ मधील 9 ठिकाणांवर छापे टाकले. तपासाच्या प्राथमिक माहितीनुसार क्रिकेट सट्टेबाजी, हवाला नेटवर्क आणि टिपिंगद्वारे मोठ्या कमाईचे संकेत देण्यात आले आहेत. जेव्हा ईडीने छापा मारला तेव्हा त्याच्याकडील संपत्ती पाहून सगळेच अवाक झाले. मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार ईडीचा तपास आता केवळ सट्टेबाजीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर दुबईत एका आलिशान क्रूज शिपवर झालेला अनुराग द्विवेदीचा शाही विवाह आता तपासाच्या केंद्रस्थानी आलाय. या लग्नात अफाट खर्च करण्यात आला असून त्यात नातेवाईकांव्यतिरिक्त काही प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. आता ईडी या सेलिब्रिटींची यादी, त्यांची उपस्थिती आणि लग्नासाठी झालेल्या खर्चाच्या सोर्सची माहिती गोळा करत आहे. दरम्यान ईडीच्या कारवाईत अनुरागकडे मोठी रक्कम सापडली आहे. या अनुरागकडे 4 आलिशान अशा कार होत्या, ज्यामध्ये लॅम्बोर्गिनी उरस, मर्सिडीज, BMW आणि थार अशा गाड्या आढळल्यात. सध्या तो दुबईतच लपून बसलाय. आपल्याकडे इतकी संपत्ती आहे हे मला आत्ताच ईडीकडून कळालं, अशी मस्करीही तो करत होता. मंडळी, अनुरागवर झालेल्या आरोपावर त्याने नाव न घेता टीका केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर लिहिलंय की या टप्प्यांवरचा प्रवास सोपा नव्हता. एक नाही, दोन नाही, तर लाखो लोकांनी मला मागे हटवलं. काहींनी त्यांचे पाय वापरले, तर काहींनी त्यांचं हृदय, मन, शरीर आणि आत्मा. पण तरीही मी माझं सर्वस्व पणाला लावलं. मी संघर्षाचा मार्ग निवडला. मी कधीही स्वतःसाठी जगलो नाही, पण माझे मित्र माझ्या जवळच होते. 2025 मध्ये इतका कर भरला, त्यांना माझ्यासोबत काय अडचण होती हे मला माहित नाही. आज ते हातात तलवारी आणि भाले घेऊन सर्वत्र आहेत. मी त्यांना माझी असहाय्यता कशी समजावून सांगू, असं म्हणत त्याने त्याच्या मित्रांवरच टीका केल्याचं दिसतंय. दरम्यान या घटनेचा तपास करताना ईडीचे अधिकारी 3 कारमधून अनुराग द्विवेदीच्या गावी खजूर इथं पोहोचले आणि बुधवारी सकाळी 7 वाजता काका नृपेंद्रनाथ द्विवेदी यांच्या नवाबगंज शहरातील घरी पोहोचले. पण काकांच्या घराला कुलूप होतं. त्यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ईडीच्या पथकाने अनुरागच्या आईला गावातून नवाबगंज इथं आणलं आणि कुलूप उघडलं. पथक चौकशी करत असताना नृपेंद्रनाथ आणि त्यांची पत्नी देखील तिथं पोहोचली. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ईडीने घराच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली. त्यानंतर तपास यंत्रणेने बँक व्यवहार, मालमत्तेची कागदपत्रे आणि डिजिटल गॅजेट्स जप्त केले. त्यानंतर पथकाने ड्रीम 11 मधून कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पैसे बेकायदेशीर नेटवर्क चालवण्यासाठी वापरले गेले होते. छाप्यादरम्यान अनुराग घरी नव्हता. ईडी अनुरागच्या परदेशातील वास्तव्याची आणि तेथील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करतायत. तथापि तपास अधिकाऱ्यांनी अद्याप कोणत्याही अधिकृत जप्तीची घोषणा केलेली नाही. मंडळी, अनुरागने बेटिंग ऍपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली आहे आणि त्याच फसवणुकीतून तो स्वतः मात्र कोट्यवधींचा मालक झालाय. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्यासाठी कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, नाहीतर आता तुमच्या हातात असलेला घास एका छोट्या चुकीमुळे दुसऱ्याच्या हातात जायला वेळ लागणार नाही. बाकी या घटनेबद्दल आणि अनुराग द्विवेदीने केलेल्या लोकांच्या फसवणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.